वेळी रामदास स्वामी आपल्याला हे फायदे सांगितले, पण अंतःकरणातून नामस्मरण करायला एक गंमत बघू. राम असा जेव्हा आपण शब्द उच्चारतो, त्याचा रा हे जेव्हा आपण अक्षर म्हणतो तेव्हा आपला जबडा उघडतो, आणि जेव्हा आपण म म्हणतो तेव्हा आपला जबडा बंद होतो. याचा अर्थ काय? रा जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपल्या आतमधले जे विषय, वासना, विकार, षड्रिपू जे काही असते ते सगळे बाहेर पडतात, आणि म जेव्हा आपण म्हणतो तेव्हा आपलं तोंड बंद होतं, म्हणजे जे बाहेर गेलेलं आहे ते पुन्हा आतमध्ये येते. आज उपवास काय कंटाळा, आज मूड नाही, उद्या मूड चांगलाय, पण हा उद्या कधी उजाडतच नाही. एके ठिकाणी काय म्हटलेलं आहे, कल करे सो आज करे सो अब. कारण आता आपण श्वास घेतोय तर पुढच्या सेकंदाचा श्वास आपल्याला मिळणार आहे की नाही ते कुणाला माहिती आहे. त्यामुळे उद्याची बातच करू नका, ज्याचे उद्याचा भरोसा शकत नाही. कारण आपल्या कपाळावरती ते आपल्याला वाचता येत नाही. त्याच्यामुळे जे काही करायचंय ते आज आतापासून सुरुवात करा. आपल्याला काय करायचं? मनुष्य जन्माचं सार्थक कशात आहे? बोलायचा मार्ग कोणता आहे? भगवान नामस्मरणाचा आहे. आपल्याला मोक्ष देणारा कोण आहे? रामराया आहे. मग रामरायाची कृपा आपल्यावरती व्हायला हवी असेल तर काय करायला हवं? रामदास स्वामी म्हणतात, राम गावा राम म्हणतात. कीर्तनाच्या प्रथेप्रमाणे पुन्हा एकदा भगवंताचं नामस्मरण करूया. आणि ज्या कारणासाठी आज आपण इथे जमलो आहोत त्या प्रभू रामचंद्रांच्या जन्माची कथा आपण आज ऐकणार आहोत. त्याआधी नामस्मरण करायचंय. गर्दी छान जमलेली आहे, सगळ्यांनी मोठ्या आवाजामध्ये भगवंताचं नामस्मरण करायचंय. तुम्हाला एक कृपा हवी आहे ना भगवंताची, मग मोठ्याने नामस्मरण करायचं. रघुपती राघव राजा राम पतित पावन सीताराम. भगवंतानं ही जी चत्वार सृष्टी निर्माण केलेली आहे, नुसती सृष्टीची निर्मिती करून भगवंत थांबले नाही, तर त्या सृष्टीची, त्या निसर्गाची त्यांनी एक व्यवस्था देखील लावलेली आहे. आणि त्याच व्यवस्थेला आपण धर्म असं म्हणतो. मग या सगळ्या धर्मामध्ये किंवा या सगळ्या व्यवस्थेमध्ये लोक पुन्हा नीट करण्याकरता, व्यवस्थित करण्याकरता आज आपण सगळेजण जमलेलो आहोत. तो अशाच भगवान विष्णूचा जो ज्याला पूर्णावतार म्हटलं जातं, त्या मर्यादा रामचंद्रांचा अवतार कसा झाला किंवा त्यांचा जन्म कसा झाला,
चला जरा पुढे चला. चला चला बरोबर चला. आणि पुलस्त ऋषींचा पुत्र रावण. शंकराचा अनन्यसाधारण उपासक. हो वेदविद्या संपन्न. ते वाहतात नाही. अतिशय पण त्याच्या ठिकाणी दुष्वृत्तीने दुर्विचाराने थैमान घातलं. त्यामुळे ब्रह्मपुरात जन्माला येऊन सुद्धा त्याची वृत्ती पण त्याला झालं काय? यज्ञाला बोस पडली. यज्ञ विरह द्विज सेवक यज्ञ विरह